आज तो आपल्या किशोर भाऊचं लग्न आणि लग्नामध्ये असा काही माहोल होईल आपण याचा विचार पण नाही केलता. तर नेमकं काय झालं सर्व सांगते या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या भाऊ तुम्ही फॉलो करून घ्या. तर पोट्टे होतो कशा तुम्हाला तर माहितीच आहे आज आपल्या किशोर भाऊचं लग्न आहे म्हणून भाऊ पहिले मस्त तयारी वगैरे करतो आणि गावातल्या मंदिरात जातो. कारण की आपला किशोर भाऊ मंदिरात होता. चला म्हटलं नवरदेवची गाडी गेली की नाही ते पाहून ये. पण जसं आपण मंदिरापाशी येतो तेवढ्यातच नवरदेवची गाडी येते. नवरदेव तर गाडीत बसून चालला गेला. आता आपल्याला पण जावं लागते म्हणून भाऊ पहिले घरी येतो. कारण की भाऊ उन्हाळा लागला तोंडाले बांधण्यासाठी काही घ्यायला लागते म्हणून घरून एक दुपट्टा घेतो आणि गावातले 2 आतंकवादी घेतो सोबत. मग आपली गाडी काढतो आणि सरकती निघतो लग्नात जाण्यासाठी. आणि अर्ध्या रस्त्यात आम्ही गांधीग्रामला थांबलो ते म्हणजे नाश्ता करायसाठी. नाश्ता तर काही भेटला नाही म्हणून भाऊ लस्सीच घेऊन टाकली आणि जशी लस्सी खतम होते तिथून डायरेक्ट आम्ही लग्नात येतो. लग्नात आल्याबरोबर पहिले तर एका साईडला गाडी लावून दिली. मग तिथून 3 जण निघतो आम्ही मंडपात जाण्यासाठी. आणि जसं मंडपात येतो तेवढ्यात आपल्या गावातली सर्व पोट्टे भेटतात. आता सर्व पोट्टे आले तर चला म्हटलं नवरदेवाची तयारी झाली की नाही ते पाहून ये. जसं नवरदेव पाशी येतो नवरदेव इकडे फॅमिली फोटो काढत जाय. पण थोड्या वेळातच नवरदेवाचे कपडे आलते. आता नवरदेवले कपडे घालायला बराच टाइम लागते. चला म्हटलं आता तोपर्यंत मंडपातला हालचाल पाहून ये. तिथून मग सर्व पोट्टे आम्ही मंडपात येतो आणि मंडपात येऊन पाहतो की नवरी तर आलती. पण आता नवरी तर आली पण नवरदेवले बराच टाइम होता यायले. तर ती जय मा भवानीचं मंदिर होतं तोपर्यंत चला म्हटलं दर्शन करून या. मग तिथून मंदिरात येतो जय मा भवानीचे मस्त दर्शन वगैरे घेतो. आणि जसं आपण दर्शन वगैरे करून बाहेर येतो तेवढ्यात भाऊ आपल्या रामागड या गावातले ब्लॉगर दिसतात. मग मस्त त्याची भेट वगैरे घेतो आणि भेट वगैरे केल्यानंतर भाऊ मंडपात येतो. कारण की आपला मंडपात आपला नवरदेव आलता. पण मग थोड्या वेळात नवरी नेते आणि 15-20 मिनिटात लग्न पण लागून जाते. जसं लग्न लागते तसं आपले पोट्टे सर्व फोटो काढायलाच भेटतात. तर पोट्टे ह्या ब्लॉग जास्तच मोठा होणार आला तर ह्या व्हिडिओ मी अतिच थांबवतो. पुढच्या ब्लॉग मध्ये बूट चोरताना आमच्या सोबत नेमकं काय झालं ते सर्व सांगेन. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून.